नमस्कार। मेट्रो किंवा बसमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये मारामारी होत असल्याचं आपण नेहमी पाहतो। सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात अशा घटनांचे व्हिडिओज लगेच व्हायरल होत असतात। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। आजकाल मारहाणीचे व्हिडिओज अनेक वेळा पाहायला मिळतात। असाच एक व्हिडिओ बंगळुरूच्या जयनगर परिसरातील आहे। एका बसमधील कंडक्टरने एका प्रवासी महिलेला बेदम मारहाण केली। प्रवासादरम्यान महिलेची बसच्या कंडक्टरमध्ये काही कारणावरून बाचाबाची सुरू झाली। या वादावादीचे रूपांतर थेट हाणामारीतच झालं। ही महिला बसमध्ये चढली आणि मोफत प्रवासासाठी कंडक्टरने तिकीट मागितले। कंडक्टरने जेव्हा त्या महिलेला तिचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले तेव्हा तिने नकार देत त्या कंडक्टरवरतीच आवाज चढवत वाद घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर महिलेने कंडक्टरला मारहाण करण्यासही सुरुवात केली। याचा राग आल्यामुळे कंडक्टरने तिच्या पाठीला मारले। काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत महिलेने कंडक्टरवरतीच प्रथम हात उचलून भांडण्यास सुरुवात केली असं म्हटलं आहे। परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कंडक्टरला मात्र त्वरित निलंबित करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले आहेत असं समजलं जात आहे।